ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कापडी पिशवी पाहणार आहोत। त्यासाठी आपण साड्या घेतो आणि त्याचे हे ब्लाऊज पीस असतात ते आपण वापरत नाही किंवा ब्लाऊज शिवत नाही, त्या कापडाचा मी उपयोग करून घेणार आहे। तर हे मी असे दोन फोल्ड करून पुन्हा हे फोल्ड केले, अशा प्रकारे छान व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे आता आपण सरळ करू कटिंग करून घेऊ व्यवस्थित। कापडी पिशवी जशी तुम्हाला हवी त्यानुसार तुम्ही शिवू शकता। मी अशी नाही घेणार, ही अशी घेणार आहे आणि तुम्हाला जशी भाजी आणायची 1-1 किलो अर्धा किलो कशी आणताय त्यानुसार ही शिवणार आहे। तर मी ह्याचं माप 14 इंच ठेवणार आहे आणि हे जे भरेल ते आता हे माझं 11 भरलेलं आहे आणि इथे मी 14 इंच घेणार आहे। तर 14 इंचावर मी मार्जिन करून घेते। अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे मी, की तुम्ही हाताने शिवलीत तरी चालू शकतं। तर मी ही पिशवी अशी पकडणार आहे, अशी पिशवी करणार आहे आणि त्याचे 4 कप्पे तयार करणार आहे। म्हणजे 4 भाज्या, तुम्हाला जशा भाज्या ठेवायच्या आहेत त्यानुसार हे कप्पे तुम्ही करू शकता। ते आपण 2.5 इंचाची पट्टी काढून घेऊया। ते कटिंग करून काढलंय, त्याच्यातूनच मी असं 2.5 इंच कट करून घेणार आहे। तर हे ओपन केलं की अशा प्रकारे आपल्याला लांबलचक भेटतं। तर आपण हे सुरुवातीला एका बाजूला हे फोल्ड करून घेणार आहे। पहिलं एक छोटं फोल्ड केलं, मग हे एवढं फोल्ड करायचं आहे आणि मग आपण टीप घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण टीप घालून घेतली। आता हे टोक आणि हे टोक हे आपण प्रथम जोडून घेऊया, इथे टीप घालून घेऊया। तर इथे आपण आधी बंद करून घेणार आहोत आणि छान व्यवस्थित आपण इकडच्या बाजूला ठेवणार आहोत आणि आता आपण इथे टीप घालणार आहोत। एकदाच घालून घेतली जोड, पण ते 4 पदर घेतले की एखादा सुटू शकतो, म्हणून या प्रकारे मी असं जुळून घेतलंय आणि आपण इथे टीप घालणार आहे। इथे पक्क करूया। आता आपण हे छान असं व्यवस्थित घ्यायचं आहे आणि इकडची बाजू आपली सटकू शकते, ती व्यवस्थित टीप घालायची आपल्याला। इथे पण इकडे घालायची। तर इथे बंद बाजू येते, आतला एक पदर व्यवस्थित 4ही पकडायचे आणि अशा प्रकारे आपल्याला टीप घालून घ्यायची। तर अशा प्रकारे आपण टीप घेतली। आता आपण खालून घालणार आहे। इथे आपल्याला हे आपण फोल्ड करून घेतले, तिथे 1 2 3 आणि 4 कप्पे तयार झालेले आहेत आणि आता आपण इथे खाली टीप घालून घेणार आहे। तर इथे छान व्यवस्थित वजन पेलवेल, हे कापड खूप छान टिकलं जातं पिशव्या ह्या। तर मी आता हे डबल टीप मारून घेणार आहे। आता आपण बंद लावणार आहोत। बंदासाठी ही पट्टी काढलेली आहे आपण। तर हे आता फोल्ड करून घेऊया। ही अखंड इकडे फोल्ड करायचं आहे, इकडे फोल्ड करायचं आहे आणि मग पुन्हा फोल्ड करून आपण एक टीप घालून घेऊया। तर अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून घेऊन हे 4 केले आणि तिन्ही बाजूला टीप मारून अशा प्रकारे आपण शिवून घेतले। त्यातला कुठला एक घेऊन आपण ही सुलट करणार आहोत। उलट आहे ती शिलाई आतमध्ये जाण्यासाठी कोण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे पिशवीचा। अशा प्रकारे आपली कापडी पिशवी तयार झाली आणि हे तुम्ही जेवढे हवे तेवढे तुम्ही कप्पे करून घेऊ शकता। आता आपण ह्याचा मध्य काढणार आहोत। अशा प्रकारे आपण फोल्ड करूया, जसं हवंय तुम्हाला त्यानुसार तुम्ही हा बंद लावू शकता। तर मी त्या अंदाजे घेणार आहे, इथे मार्किंग करून घेऊया। इथे केल्यावर असं बरोबर खाली पण करून घ्यायचंय। तर आपले हे 4 पार्ट आहेत, त्यानुसार आपण हे मधले सोडून द्यायचे आणि इथे लावायचं आहे आणि ह्या पार्टला लाव। तर मी असे थोडंसं हे दाट येण्यासाठी, जाड होण्यासाठी हे फोल्ड करून खाली ठेवणार आहे ह्याच्या आतमध्ये। इथे आपल्याला टीप घालायची।
पिशवीची नेहमी बंद टाईट आणि व्यवस्थित शिलाई घालावी आणि पुढे मागं हे करून टाईट करावं. अशा प्रकारे मी बंद लावून घेते. अशा प्रकारे मी बंद लावून घेतले. इथे लावलेत आतून मी हे दोन्ही बंद आणि इकडच्या साईडलाही आतून लावलेले आहेत. तुम्ही बाहेरून लावू शकता. म्हणजे हे कप्पे होतात 1 2 आणि 3. हे 3 कप्पे केलेत म्हणजे 4 पदर घेतले. त्या प्रकारे तुम्ही जेवढे लेअर घ्याल त्याप्रमाणे ही पिशवी बनवता येईल. कारण भाजी सगळी मिक्स होते किंवा दुधालाही वापरू शकता. तर अशा प्रकारे आपण ही कप्प्याची पिशवी शिवली आहे. आणि तो कापडाचा तुकडा राहिला त्याच्यातच मी अशी छोटीशी दूध वगैरे आणायला पिशवी शिवलेली आहे. ह्यालाही अस्तर वगैरे काही लावलं नाही. हेच कापड मी डबल घेतलेलं आहे आणि साधी सिंपल आपली पिशवी असते तशी शिवलेली आहे. तर एका ब्लाऊजमध्ये अशा 2 छोट्याशा पिशव्या तयार झाल्या आहेत. चला, ही कापडी पिशवी आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.